Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा सन 2024 इयत्ता 6वी विषय इंग्रजी व बुद्धिमत्ता म्हणजेच मागच्या वर्षी जी काही प्रश्नपत्रिका झालेली आहे ती प्रश्नपत्रिका आज आपण सॉल्व करणार आहोत. या प्रश्नपत्रिकेत आपण बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक 26 ते 50 आपण सॉल्व करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. येथे पहिला प्रश्न आहे. वरील अक्षरमालेत सी अक्षरानंतर बी अक्षर आले आहे, परंतु सी पूर्वी ए हे अक्षर आले नाही, असे किती वेळा झाले आहे. म्हणजे आपल्याला पॅटर्न काय पाहिजे की सी नंतर बी पाहिजे, परंतु सीच्या आधी आपल्याला ए नको आहे. नंतर ए असला तरी चालेल, आधी आपल्याला ए नको आहे. चला कुठे आहे बघा. इथे एकदा आहे, एक झालं. इथं दोनदा आहे आणि इथं 3 वेळा आहे. नंतर ए चालेल, अगोदर ए नको. तर 3 वेळा झाले. 3 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 1ला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द त्याचं राईट ॲन्सर. पुढचा प्रश्न पहा. पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जो संबंध आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा संबंध असा प्रश्न आहे. तर प्रश्न वाचत बसत नाही मी, डायरेक्ट पाहायचं. 48 आणि 16 आणि 87 आणि काय, म्हणजे 48 आणि 16मध्ये आपल्याला संबंध पाहायचा आहे. तो जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर 16च्या पाड्यामध्ये 3 नंबरला 16 1 16 16 2 32 आणि 16 त्रिक 48 असं आहे. मग कोणाच्या पाड्यात 3 नंबरला 87 आहे. ऑप्शनमध्ये जर बघितलं आपल्याला तर कोणाच्याही पाड्यामध्ये 3 नंबरला 87 नाही, म्हणजे ती ट्रिक तर इथं उपयोगाला येणार नाही. चला दुसरी ट्रिक आपण वापरूया. 4 आणि 8चा जर गुणाकार आपण केला, 4 8 32, 32 हा गुणाकार येतो आणि त्याचा 16शी काय संबंध आहे तर 32चा जो हाफ आहे, म्हणजे 2 न भागलं तर त्याला काय येतं 16 उत्तर येतं. 87 तसं येते का पाहूया. 87मध्ये 8 आणि 7 आहेत, त्या दोघांचा जर गुणाकार केला तर 8 7 56. हे 56 जर 2 न भागलं तर उत्तर 28 येतं, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पटकन तुम्हाला ट्रिक अशा उदाहरणात लागत नाही, 1-2 ट्रिक तुम्हाला वापरावा लागतात. पुढे पहा 28वा प्रश्न आहे. आरसाठी क्वेश्चन मार्क, सीसाठी ए, म्हणजे सी आणि एमध्ये जो संबंध आहे तोच आर आणि कशामध्ये आहे. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं असतं तुम्ही, त्याला नंबरिंग द्यायचं असतं. म्हणजे नंबरिंग म्हणजे काय की सी आणि ए, ठीक आहे. आधी लिहून काढूया आपण. आर क्वेश्चन मार्क म्हणजे ए किती नंबरला आहे तर ए हा अंकमाले तुमच्या जे अक्षरमाला आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे आणि ABCDमध्ये. आणि सी किती नंबरला आहे 3 नंबरला आहे. आता जर नीट आपण पाहिलं तर आता आर किती नंबरला आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आरचा जर आपण नंबर पाहिला इथं तर 5 1 5 5 2 10 5 3 15 16 17 18, 18 नंबरला आर आहे. आरच्या डोक्यावर आपण 18 लिहिलेलं आहे. आता 3 आणि 1मध्ये जो संबंध आहे तोच 18 आणि कशामध्ये आहे. तुम्ही कोणताही संबंध लावला तरी तो बरोबरच येणार आहे. मी असा लावतो, 3ला जर 3 न भागलं तर उत्तर काय येतं 1 येतं आणि 1 नंबरला ए आहे. मग 18ला पण 3ने भागूया, 3 सख 18 म्हणजे 6 येतं उत्तर येतं. मग ABCDमध्ये 6 नंबरला काय आहे तर इथं जर पाहिलं आपण, हे झाले 5 आणि 6 नंबरला एफ आहे. मग एफ कुठं आहे तर ऑप्शन नंबर 3ला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 इज द त्याचं राईट ॲन्सर. तुम्ही कोणताही लावा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमची जी ट्रिक लावता ती ट्रिकचं ऑप्शन जर तिथं असेल तर ते उत्तर 100% बरोबरच असतं. पुढचं पहा. एका प्राणी संग्रहालयात बदक व वाघ यांची संख्या 24 आहे व त्यांच्या पायांची संख्या 78 असेल तर प्राणी संग्रहालयात एकूण किती बदक आहेत. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, एकूण बदक किती आहेत हे विचारलेलं आहे. म्हणजे ऑप्शनमध्ये जे असेल ते बदकांची संख्या दिलेली असेल. आता एक लक्षात घ्यायचं, बदक आणि वाघ यांची एकूण संख्या किती आहे 24 आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे ऑप्शनमधून पाहायचे आणि छोटा ऑप्शन घेऊन सुरुवात करायची. पहा आता आपण असं पकडूया, त्यांनी सांगितलेलं एकूण किती बदक आहे, म्हणजे बदकांची संख्या ऑप्शनमध्ये असेल. आता आपण छोटा ऑप्शन घेऊया 9, म्हणजे बदक 9 आहेत असे आपण समजूया. मग बदक जर 9 असतील आणि दोघांची बेरीज 24 असेल तर वाघ ॲटोमॅटिक किती असणार आहेत 15 असणार आहेत. म्हणजे 9 आणि 15 24 होतात.
आता त्यांच्या पायांची संख्या 78 जुळते का पाहायचं. जुळली तर बोलायचं आपला ऑप्शन बरोबर, नाही तर आपण दुसरा ऑप्शन घेऊया पटपट. आता बदकाला किती एकूण पाय असतात 2 म्हणजे 9 दोन्ही झाले 18 अधिक वाघाला पाय किती असतात 4 म्हणजे 15 चोक 60. मग 18 बदकांचे पाय आणि 60 वाघाचे पाय दोघांची बेरीज 78 येते आणि पहिलाच ऑप्शन आपला जुळलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द त्याचं राईट ॲन्सर. पुढे पहा 30वा प्रश्न. एक मुंगी 24 मीटर खोल असलेल्या हौदाच्या तळापासून हौदाची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात सुरुवातीला ती 4 मीटर वर चढते व नंतर 2 मीटर खाली घसरते. तर हौदाच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील. पहा हौद आहे इथे. हौदाची उंची किती म्हणजे खोली किती आहे तर 24 मीटर आहे. आता मुंगी काय करते 4 मीटर वर चढते आणि पुन्हा 2 मीटर खाली घसरते. म्हणजे एका दिवसामध्ये ॲक्च्युली ती किती वरती जाते फक्त 2 मीटरच वर जाते. एका दिवसामध्ये 2 मीटर वर जाते. मग आपण काय करतो एका दिवसामध्ये 2 मीटर तर 24 मीटरसाठी किती लागणार आहेत. आपण पटकन 12 लिहितो आणि तिथंच आपण फसतो. पहा आता कसं फसतो ते. एका दिवसात 2 मीटर जाते मुंगी. मग 10 दिवसामध्ये किती जाणार ती 10 दुने 20 मीटर वरती जाणार आहे. ठीक आहे. आता 11व्या दिवशी मुंगी काय करेल 4 मीटर वर जाणार आहे. 11व्या दिवशी काय करणार आहे ती 4 मीटर वर जाणार आहे. कारण का की एका दिवशी ती 4 मीटर वर जाते पुन्हा 2 मीटर खाली जाते, पुन्हा 4 मीटर वर जाते पुन्हा 2 मीटर खाली जाते. परंतु 11व्या दिवशी ही जी मुंगी आहे ती 10व्या दिवशी 20 मीटरला चढेल आणि 11व्या दिवशी ती काय करेल 4 मीटर वरती चढेल आणि पूर्णतः हौदाच्या वरती पोहोचेल. त्यामुळे ती इथून काही घसरणार नाही. त्याच्यामुळे 11व्या दिवशीच ती मुंगी काय करेल 24 मीटर अंतर पार पाडणार आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर 11वं आहे. पुढे पहा गटात न बसणारे पद ओळखा. फ्रेंच ओपन, ऑलिम्पिक, विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन ओपन. आता जर तुम्ही नीट बघितलं ह्याचं उदाहरण तर ऑलिम्पिक जर आपण वगळला तर इतर स्पर्धा ह्या फक्त टेनिस खेळासाठीच असलेल्या जागतिक स्पर्धा आहेत. त्याच्यामुळे ऑलिम्पिक हा त्याचा उत्तर आहे वेगळा पद. पुढे पहा एका रांगेत पुढून 28वा क्रमांक असलेल्या मयुरीच्या मागे 12व्या स्थानावर उभी असलेली सायली मध्यभागी रांगेत उभी आहे. तर रांगेतील एकूण व्यक्ती किती. आता पहा ही रांग आहे. या रांगेत पुढून म्हणजे आपण इकडून पकडूया. पुढून 28व्या नंबरवर आता इकडून 28व्या नंबर क्रमांकावर उभी असलेली इथं कोण आहे मयुरी. 28व्या क्रमांकावर उभी असलेल्या मयुरीच्या मागे म्हणजे इकडे येणार आहे किती 12व्या स्थानावरती कोण उभी आहे सायली मध्यभागी उभी आहे. तर रांगेत एकूण किती व्यक्ती उभा आहेत म्हणजे रांगेत एकूण किती व्यक्ती आहे. अतिशय सोपं आहे बघा. आता समोरून जर विचार केला तर मयुरी आहे 28 आणि मयुरीच्या पाठी सायली आहे 12 नंबरला. म्हणजे एकूण किती झाले सायलीपर्यंत हे 28 आणि हे 12 तर 28 अधिक 12 एकूण किती झाले 40. म्हणजे सायली किती नंबरला आहे 40 नंबरला आहे आणि ते काय बोलतात की सायली मध्यभागी उभी आहे. मग सायली 40 नंबरला आहे, सायली मध्यभागी आहे. तर सायलीच्या इकडे 39 म्हणजे 39 असतील आणि सायलीच्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला 39 एकूण मुली असणार आहेत. मग हे 39 प्लस 39 किती होतात 78 होतात आणि सायली त्याच्यामध्ये एक ॲड करायची झाली 79. तर रांगेमध्ये एकूण किती 79 व्यक्ती असतील. पुढे पहा एका सांकेतिक भाषेत कॅट हा शब्द WYF असा लिहितात तर फिश हा शब्द कसा लिहितात. बघा कॅट हा जो शब्द आहे तो कसा लिहितात WYF. तर आपल्याला सांगितले त्यांनी की फिश हा शब्द तुम्ही कसा लिहिला जाईल. आता आपण पाहूया कॅट आणि WYF मध्ये काय संबंध आहे. आपला प्रश्न वरती घेऊया.
बघा इथं CAT कॅट. बघा सीला काय घेतलेलं आहे त्यांनी W. बघा इकडून 3 नंबर 1 2 3 आणि इकडून 1 2 3 नंबर म्हणजे डावीकडून 3 नंबर तोच उजवीकडून 3 नंबर. A डावीकडून 1 नंबर, Y डावीकडून 1 नंबर म्हणजे एक डावीकडून नंबर आणि एक उजवीकडून नंबर. तसंच आपण करूया. जो फिश आहे त्याचा जो F आहे, F हा डावीकडून किती नंबरला आहे? 6 नंबरला. मी इकडून 6 नंबर काय येईल? 1 2 3 4 5 6. तर T येणार आहे. पुन्हा बघा आय किती आहे डावीकडून? बघा 5 6 7 8 9 नंबरला आहे. मग इकडून 9 नंबरला काय येईल? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर TQ अशा पद्धतीने येणार आहे. यस किती नंबरला आहे? बघा 5 1 5 5 2 10 5 3 15 16 17 18 19 नंबरला. मग इकडून 19 नंबरला काय? 5 1 5 5 2 10 5 3 15 16 17 18 19. G तर अशा पद्धतीने हे आहे. एच डावीकडून किती आहे? बघा 5 6 7 8 नंबरला. मग इकडून 5 6 7 8 नंबरला आर आहे म्हणजे TQGR. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला पाहिजे आहे. तर ते कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 33चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर आहे. पुढे पहा, घड्याळाच्या 2 काट्यात 1:30 वाजता किती अंशाचा कोन तयार होईल? आता 1:30 वाजता किती अंशाचा कोन तयार होईल त्याच्यासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र तुम्ही पाठच करून टाका. 30H - 11/2M असं ते सूत्र आहे. इथं H म्हणजे तास असतो. बघा आता आपल्याला किती वाजता विचारले? 1:30 वाजता आपल्याला विचारलेलं आहे. H म्हणजे तास असतो. तर इथं तास किती? 1 आहे. म्हणजे 30 गुणिले 1 वजा 11/2 गुणिले M. M असतो मिनिट म्हणजे 30. हे फक्त सोडवायचं. 30 1 30 वजा 2 1 2 आणि हे झालं 15. 15 गुणिले 11 झाले 165. मग 165 मधून जर 30 गेल्या तर राहतात 135. इथं मायनस येऊ नाहीतर प्लस येऊ, आपलं जे येईल ते आपल्याला उत्तर लिहायचं असतं. मग 135 कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 1 वरती आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, एका व्यक्तीकडे बोट दाखवून आनंद म्हणाला, हे माझ्या एकुलते एक बहिणीच्या मामाचे वडील आहेत. तर आनंद त्या व्यक्तीचा कोण असेल? आता हे नातेसंबंध आहे, त्याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. ह्याचं उत्तर नातू असं येतं. ऑप्शन नंबर 4. पुढे पहा, सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? आता काय करायचं तुम्ही? अशा पद्धतीच्या आकृत्या मोजताना त्याला क्रम द्यायचा. पहा इथे आपण जर क्रम जर दिला तर पहा इथे 1 2 3 4 5 6 हा 7 8 9 आणि 10 म्हणजे एकूण हे 10 त्रिकोण तर झालेले आहेत. आता सिंगल 10 झाले. आता डबल किती होतात पहा. हा तर एकटाच आहे. हे दोघं मिळून हे झाले 11. हे 2 मिळून झाले 12. ठीक आहे. आता हा पूर्ण भाग झाला 13. हा झाला 14. पुन्हा हा झाला 15 आणि हा दोघांचा मिळून झाला 16. तर टोटल 16 त्रिकोण तयार होतात ऑप्शन नंबर 2 मध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. पायदे 7 25 48. तर अशा पद्धतीने संख्या दिलेल्या आहेत. तर 13 44 आणि इथं किती येईल? म्हणजे ह्या दोन संख्यांमध्ये आपल्याला संबंध शोधायला लागेल. तो ह्या संख्येला लागू पडला पाहिजे. चला तर आपण काय करूया, हे उत्तर काढायचं आहे म्हणजे ह्या दोन संख्यांमधला संबंध शोधायचा आहे. आता पहिला आपण जर असं केलं 48 मधून 7 घालवले तर 25चा काही संबंध येत नाहीये. मग आपण दुसरा काय पर्याय त्याला लागू शकतोय का? तर इथे जर आपण असं पाहिलं तर 4 गुणिले 8 जर केलं तर 4 8 होतात 32 आणि या 32 मधून जर हे 7 घालवले तर हे 25 येतात. म्हणजेच ह्या दोघांचा गुणाकार 3 5 15 आणि 15तून हे जर 2 गेले तर उत्तर राहतं 13. तसंच तिथं पहा 26 होतं 42. 42 मधून हे 12 गेले तर उत्तर राहतं 30. तशाच पद्धतीने हे 4 चोक 16. 16 मधून 13 गेले तर उत्तर राहतं 3.
म्हणजे 3 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 4ला आहे, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. पुढे पहा 9, 8, 57. आधी काय करायचं, कोणता ऑप्शन आपल्याला विचारलेला आहे, इथला ऑप्शन विचारला आहे, म्हणजे ह्या दोघांचा आणि ह्याचा काही संबंध आहे का, अशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. इथं नीट लक्षात घ्या. आता पाहूया आपण 9, 8, 72. आता 72 आणि 57चा काही संबंध आहे का, आपल्याला पाहायला लागणार आहे. किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीने जर आपण विचार केला, पहिला आपण सरळच विचार करूया ना, अशा पद्धतीने 9, 8, 72. 72 आपलं आलेलं आहे. आता 72 आणि 57चा काय संबंध आहे, तर आपण वजाबाकी करून बघूया. 12तून 7 गेले 5, 7 ला 1, 7तून 6 गेले 1, म्हणजे 15 वजाबाकी येते आहे. पुढे पहा 12 चोक 48. 48 मधून 33 गेल्यानंतर किती राहतात ते पाहूया. 48 मधून 33 गेले तर सुद्धा 15 राहतात. म्हणजे वरच्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्यातून जर खालची संख्या घालवली तर 15 उत्तर राहतं. पहा 6 9 6 चोक 24. 24 मधून 9 गेले 15. तसंच 6 9 54. मग 54 मध्ये जर आपल्याला 15 उत्तर येण्यासाठी काय करायला लागेल, तर 54 मधून जर आपण 15 घालवले तर उत्तर किती येणार आहे पाहूया. 54 वजा 15 म्हणजे 39 उत्तर येणार आहे. मग 39 कुठे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. गणेश नैऋत्य दिशेकडे पाठ करून उभा आहे. तो डावीकडे 45 अंश वळला तर पुढीलपैकी योग्य विधान कोणते. याच्यासाठी काय करायचं आहे पहा, तुम्हाला दिशा चक्र काढायचं आहे. इथं असतो पूर्व, इथं असतं पश्चिम, इथं असतं दक्षिण, उत्तर, इथं आग्नेय, त्याच्या विरुद्ध वायव्य, इथं नैऋत्य आणि इथं ईशान्य. एक लक्षात ठेवायचं आहे, मधली जी दिशा असते ही 45 अंशवर असते आणि ह्या दोन मुख्य दिशा ह्या 90 अंशावरती असतात. हे तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता बघा, गणेश नैऋत्येकडे पाठ करून उभा आहे. आता हा नैऋत्य दिशेकडे पाठ करून तो उभा आहे, म्हणजे ह्याचं तोंड कुठं असेल, त्याचं तोंड असेल इकडं ईशान्य दिशेला तोंड असणार आहे. ठीक आहे. ही झाली त्याची लेफ्ट साईड आणि ही झाली त्याची राईट साईड. चला पुढे काय सांगितलंय, तो डावीकडे 45 अंशात वळला. आता इथं तो ऑलरेडी 45 वरती आहे. आणखीन 45 अंशला जर तो डावीकडे वळला, पहा इथे असा, तर तो कुठे जाणार आहे, ह्या दिशेला जाणार आहे इथे. आता त्याचं तोंड इकडे आहे, म्हणजे वरती तोंड आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारला की 2 अचूक पर्याय निवडा. गणेशच्या उजव्या हाताकडील दिशा पूर्व आहे. आता ही झाली त्याची राईट साईड. बघा, उजव्या हाताकडे दिशा पूर्व आहे का, आहे, म्हणजे हे बरोबर आहे. दुसरा, गणेशच्या उजवीकडील दिशा दक्षिण आहे. हे तर चुकीचं आहे, कारण उजव्या हाताची दिशा पूर्व झालेली आहे. गणेशचे तोंड पश्चिमेला आहे, बिलकुल नाही. गणेशचे तोंड कुठे आहे, उत्तरेला आहे. गणेशच्या मागची दिशा दक्षिण, तर मागची दिशा काय आहे त्याची, दक्षिण आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 आणि 4 हे त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्यायी क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहा इथं दिलेलं आहे, आपण कागदावरती लिहूया. इथे 6, 25, 62, 123 ह्यांचं जर नीट ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर ह्या घनसंख्यांशी मिळत्या जुळत्या आहेत. पहा, 2चा घन 8 येतो, 3चा घन 27 येतो, 4चा 64 येतो, 5चा 125 येतो. ह्यांचं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर बघा, घन वजा 2, घन वजा 2, ह्याचा घन त्यातून 2 घालवले, याचा घन त्याच्यातून 2 घालवले, म्हणजे हा 2चा घन, हा 3चा, 4चा, 5चा घन करायचा आणि त्याच्यातून वजाबाकी करायची. मग आता कितीचा घन येईल, 6चा घन आहे 216, त्यातून जर आपण 2 घालवले तर उत्तर किती येणार आहे, 214. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा, 43/5, 47/10, 53/17 किती आपल्याला ते उत्तर काढायचं आहे आणि पुढचं आहे 61/37. आता जर नीट ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर पहा, येते आधी अंशाचं ऑब्झर्वेशन करूया. 43, 47, 53, 61 ह्या मूळ संख्या आहेत.
आणि बघा 43 नंतर 47 येते, 47 नंतर पहा 49 तर येणार नाही, 51 येणार नाही, 53 म्हणजे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या येतात. 43 नंतर 47, 47 नंतर 53 आणि 53 नंतर येणारी संख्या आहे 59 म्हणजे 59. तर अंश तर आपला 100% 59 झालेला आहे. आता छेद आपण पाहूया. त्याच्या आधी ऑप्शनमध्ये 59 आहे का ते पाहूया. बघा इथं 59 आहे, 59 दोन ऑप्शन तर आपल्याला सापडलेले आहेत. आता छेदाला 26 आहे का 25 आहे हे आपल्याला फक्त शोधायचं आहे. इथं जर पाहिलं आपण 5 आणि 10, 17 तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आहेत. आपण याच्यामध्ये फरक पाहूया. इथं 5चा फरक आहे, इथे 7चा फरक आहे. पहा मूळ संख्यांचा फरक, विषम संख्यांचा फरक आहे. 5चा फरक, 7चा फरक, आता 9चा फरक पाहिजे म्हणजे 17 आणि 9 झाले 26 आणि पुन्हा 11 जर मिळवले तर याच्यामध्ये 37 येतात म्हणजे 26 अगदी बरोबर जुळत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा 42वा. एक पॅटर्न दिलेला आहे आणि त्या पॅटर्ननुसार जे काही चेंजेस होतात तर इथं कोणत्या पद्धतीने आकृती येणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण पहिली आकृती बघूया. पहा ही 1 नंबरला, ही 2 नंबरला जाते, ही पुन्हा 3 नंबरला जाते आणि आकृत्या 3च आहेत म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, पुन्हा 1 नंबर. मग पुन्हा 1 नंबरला ही आकृती कुठे आहे पहा, इथे आणि येथे म्हणजे ह्या दोन्हीपैकीच 100% उत्तर असणार आहे. आता आपण तिसरी आकृती बघूया. दुसरी न बघता तिसरी बघूया. पहा इथे तिसऱ्या आकृतीमध्ये चेंजेस झालेला नाही म्हणून आपण तिसरी पाहतोय. पहा इथं 3 नंबर, 3 नंबर म्हणजे दोनदा ही स्थिर राहते. इथे पहा 2 नंबर आणि पुन्हा 2 नंबरच पाहिजे कारण दोनदा स्थिर राहते. मग 2 नंबरला ही आकृती कुठे येते म्हणजे 100% हे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढचं जास्त बघण्याची आपल्याला गरज नाही कारण अशा 2 पॅटर्न फक्त येतच आहे. तिसऱ्यामध्ये आपल्याला वेळ घालवायची काही गरज नाही आहे. पुढे पहा 43वा. कार्यकारण भाव या शब्दातील उजवीकडून दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? आता हा प्रश्न वाचल्यानंतर खूप गोंधळल्यासारखं होतं म्हणून आपण काय करूया, शब्द नीट लिहून घेऊया. बघा कार्यकारण भाव. आता व्यवस्थित त्याचे तुकडे करूया. या शब्दातील उजवीकडून दुसऱ्या अक्षराच्या, उजवीकडून दुसरं अक्षर कोणतं आहे? भा. उजवीकडून दुसरं अक्षर भा. डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? आता इथं आणखीन 2 भाग करूया. हा जो अक्षर सापडलेला आहे आपल्याला त्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या, आता डावीकडील चौथा अक्षर कोणता येईल त्याचा? 1 2 3 4 म्हणजे हे येणार आहे. पुढे काय बोलले? उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? ह्याच्या उजवीकडील तिसरे अक्षर म्हणजे 1 2 3 म्हणजे काय येणार आहे? न हे अक्षर येणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. हे त्याचं उत्तर येणार आहे. पुढे पहा, भिंतीवरील घड्याळात एका लंबकाचे प्रत्येक तासाला जितके वाजले तितके टोले होतात. टोले म्हणजे तितके त्याचे गजर होतात. म्हणजे 1 वाजले की एकदा टोल होतो, 2 वाजले की दोनदा, 3 वाजले की तीनदा, अशा पद्धतीने त्याचे टोल होतात. तितक्या वेळा ते वाजते. तसेच प्रत्येक अर्ध्या तासाला 1 टोला होतो. म्हणजे जर विचार केला आपण तर एका तासात किती, 1 वाजली तर 1 टोल होणार आणि अर्ध्या तासाला 1 टोल, पुन्हा 2 वाजता 2 टोल, पुन्हा अर्ध्या तासाला 1 टोल, 3 वाजता 3 टोल, पुन्हा 3:30ला 1 टोल, 4ला 4 टोल, अशा पद्धतीने ते वाढत जाणार आहे. तर दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10:45 पर्यंत घड्याळात एकूण किती टोले देईल? अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. 1 वाजल्यापासून 10:45 पर्यंत म्हणजे 10 वाजून 45 मिनिटापर्यंत. आधी काय करूया आपण नीट समजून घेऊया. अर्ध्या तासाला सुद्धा 1 टोला होतो म्हणजे हा जो 45 मिनिटं आहे ह्याच्यामध्ये एक अर्धा तास आहे त्याच्यामुळे ह्याच्यामधला 1 टोल होणार आहे. हा आपण बाजूला काढूया.
आता 1 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत एकूण किती टोल होणार आहेत? आता बघा 1 वाजता 1 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत जर नीट तुम्ही पाहिलं, आता 1 वाजलेले आहेत. तर 1चा 1 टोल, 2चे 2 टोल, 3चे 3 टोल, 4चे 4 टोल. हे तासाचे जर टोल आपण काढले, तर आपल्याला काय करायला लागेल 10 पर्यंत त्यांची बेरीज करावी लागेल आणि 1 ते 10 पर्यंतची बेरीज होते 55. हे झाले प्रत्येक तासाला पडणारे टोल. आता प्रत्येक अर्ध्या तासाला 1 टोल पडतो म्हणजे 1:30 वाजता 1 टोल पडणार आहे, 2:30 वाजता 1 टोल पडणार आहे, 3:30 वाजता 1 टोल पडणार आहे. असं जर पाहिलं तर ते टोल 1 ते 10 पर्यंत किती पडणार आहेत? 5 पडणार आहेत. ठीक आहे. सॉरी 1 ते 10 पर्यंत 10 टोल पडणार आहेत ते. कारण प्रत्येक अर्ध्या तासाला 10 पर्यंत ते 10 टोल पडणार आहेत. म्हणजेच किती झाले बघा 55 आणि हे 10 किती झाले 65 असे टोल पडणार आहेत. मग 65 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये हे त्याचं उत्तर आहे. अतिशय सोपं आहे ते. पुढे एका शाळेत 12 सोडून सर्व चिंचेची झाडे, 15 सोडून सर्व गुलमोहराची झाडे, 13 सोडून सर्व सुबाबळीची झाडे, तर पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता असे विधानं करताना आपण एक लक्षात ठेवायचं, अशा प्रकारचं उदाहरण आलं की ह्या सर्व झाडांची बेरीज करायची. किती बघा 12 अधिक 15 अधिक 13 किती होतात? 5 आणि 3 8 आणि 2 10 चालेल 40. पटकन काय करायचं ह्याचा हाफ करून टाकायचा. झालं उत्तर किती? 20. म्हणजे एकूण झाडं आली 20. बाकी जास्त डोकं लावायची गरज नाही. म्हणजे एकूण झाडं 20 आणि प्रत्येक जेवढी झाडं दिलेली आहेत तेवढं त्यातून फक्त वजा करायची. आता बघा 12 सोडून सर्व चिंचेची म्हणजे 12 वजा करायचं यातून. किती आली? 8. 8 झाडं आली चिंचेची. ह्या 20मधून 15 वजा केलं तर किती येतात? 5 येतात. म्हणजे 5 झाली गुलमोहराची, 8 झाली चिंचेची आणि 20तून 13 घालवलं 7 झाली सुबाबळीची. इतकं ते सोपं असतं. पहा आता सांगितले कोणते विधान योग्य आहेत. चिंचेची 5 झाडे आहेत का? नाही 8 आहेत. म्हणजे हे चुकीचं आहे. गुलमोहराची 7 झाडे, गुलमोहराची 7 आहेत का? नाही 5 आहे. म्हणजे हे पण चुकीचं आहे. सुबाबळीची 7 झाडे, सुबाबळीची 7 झाडे आहेत. म्हणजे हे बरोबर आहे. एकूण झाडं 20 आहेत. हे बरोबर आहे. इतकं ते सोपं आहे. व्यवस्थित समजून घ्या. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या वेळाकृतीनुसार बसने प्रवास करून रिक्षाचा वापर करतात. म्हणजे बसने प्रवास करून रिक्षाचा वापर करतात व जे विमानात सुद्धा बसतात असे प्रवासी कोणत्या अक्षराने दर्शवतात? म्हणजे बसमध्ये पण, रिक्षामध्ये पण आणि विमानामध्ये पण कॉमन कोण आहे ते पाहायचं आहे. तर कॉमन कोण आहे तिघामध्ये? एफ. म्हणजे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा. मयूरचा 6वा वाढदिवस 2017 सालच्या नाताळाच्या दिवशी शुक्रवारी साजरा झाला, तर त्याच्या 11व्या वाढदिवशी कोणता वार असेल? आता पहा मयूरचा 6वा वाढदिवस कधी? 2017. नाताळाच्या दिवशी कधी झाला तो? शुक्रवारी झाला. तर त्याच्या 11व्या वाढदिवशी कोणता वार असेल? आता ऑलरेडी 6 झालेले आहेत. आणखीन किती पाहिजे? 5 पाहिजे म्हणजे 11वा वाढदिवस येईल. ह्याच्यामध्ये जर आपण 5 मिळवले तर कोणतं साल येणार आहे? 2022 हे साल येणार आहे 11व्या वाढदिवसा दिवशी. मग आता 2017 पासून बघा 2018, 2019, 2020, 2021 आणि 2022 अशा पद्धतीने त्याचा 11वा वाढदिवस येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 2017ला शुक्रवार असेल तर 2018ला शनिवार असतो. म्हणजे एक वाराने ते पुढं सरकतं. म्हणजे इथं शुक्रवार, शनिवार, रविवार, इथं सोमवार, मंगळवार आणि बुधवार. मग आपण काय करतो? पटकन बुधवार उत्तर लिहितो. परंतु थोडा वेळ तिथं थांबायचं, कारण ह्याच्यामध्ये 2020 एक लीप वर्ष आहे. त्याच्यामुळं आपलं जे उत्तर आलेलं आहे त्याच्या एक वार पुढचा घ्यायचा गुरुवार, हे लक्षात ठेवायचं. मग गुरुवार कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट
ॲन्सर. पुढचा प्रश्न पहा. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब पर्यायातून निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता हे प्रश्न खूप सोपे असतात, त्याच्यामुळं ते तुम्ही सोडवा. पाण्यातील प्रतिबिंब ह्याचं उत्तर तुम्ही सोडवायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. लिहिताना तुमचं नाव पण लिहा. खूप सोपं आहे ते. थोडंसं पॉज करून तुम्ही त्याचं उत्तर लिहिलं तरी चालणार आहे. पुढीलपैकी कोणत्या अक्षरसमूहाचे आरशातील प्रतिबिंब मूळ अक्षरसमूहासारखे दिसणार नाही, म्हणजे सेम टू सेम दिसणार नाही. बघा, TMMT हे जर आरशामध्ये दाखवलं तर जसेच्या तसेच दिसणार आहेत. IL जो आहे तो आरशामध्ये बघा कशा पद्धतीने दिसेल. L आरशामध्ये असाच दिसेल का? नाही, आरशामध्ये तो L अशा पद्धतीने दिसणार आहे, उलटा दिसणार आहे. त्याच्यामुळे ही आकृती मूळ अक्षर समूहासारखे दिसणार नाही. ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता पुढचा प्रश्न पहा. आता आपण 50च प्रश्न सोडवणार आहोत, परंतु 50 आणि 51साठी सूचना आहे, त्याच्यामुळे आपण हे दोन्हीही प्रश्न तुम्हाला सोडवून देऊया. पुढील पदांच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या किंवा रिकाम्या जागी अनुक्रमे कोणती पदे येतील. आता ही ज्या मुलाची प्रश्नपत्रिका आहे त्याने भरपूर याच्यावरती रंगवलेलं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आपण इथं आकृत्या काढूया. पहा, इथं चौकोन, त्रिकोण, क्वेश्चन मार्क, इथं 2 रंगवलेले गोल, पुन्हा चौकोन, इथं क्वेश्चन मार्क, 2दा स्टार, हा क्वेश्चन, चौकोन, क्वेश्चन, त्रिकोण, स्टार, रंगवलेला गोल आणि चौकोन, अशा पद्धतीने आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की हे जे क्वेश्चन मार्क्स आहेत ते क्वेश्चन मार्कच्या जाग्यावरती कोणता पॅटर्न येणार आहे, असा साधा सरळ प्रश्न आहे. पहा, इथे नीट जर ऑब्झर्वेशन केलं, ह्या त्रिकोणानंतर बघा चौकोन, त्रिकोण, त्रिकोणानंतर जनरली काय येतं हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, इथं त्रिकोण आहे, त्रिकोणानंतर काय येते बघा, अशा पद्धतीचा स्टार येते, म्हणजे पहिल्या फुलीपाशी येणारे अशा पद्धतीचा स्टार, हे तर कन्फर्म झालेलं आहे. आता अशा पद्धतीच्या स्टारचं उत्तर कुठे आहे बघा, ऑप्शन नंबर 2 आणि 3, म्हणजे ह्या दोघांपैकी 100% हे उत्तर असणार आहे. आता हे स्टारच्या नंतर काय येणार आहे, रंगवलेला गोल. ओके, मग इथं रंगवलेला गोल तर आपल्याला दिसत आहे. आता पुढे पहा, हा जो चौकोन आहे त्या चौकोनानंतर जनरली काय येतो आहे, त्रिकोण येते, म्हणजे इथं पण येणार आहे त्रिकोण. म्हणजे चौकोन म्हणजे हे स्टार आणि त्रिकोण हे तर 2 झाले, ह्या दोन्हीमध्ये सुद्धा स्टार आणि त्रिकोण आहे. पुन्हा पाहायचं, हा जो स्टार आहे रंगवलेला, स्टारच्या नंतर जनरली काय येतं आहे, हा रंगवलेला गोल येतो आहे, म्हणजे हा रंगवलेला गोल इथं येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 तर आपला थोडासा वेगळा झाला 2पेक्षा, त्याच्यामुळे तेच उत्तर आहे. पुढं अजिबात बघायची गरज नाही आहे, कारण परीक्षेला तितकासा वेळ नसतो. पुढे पहा, पुढचा पॅटर्नसुद्धा आपण लिहून काढूया. PQRT इथं डॅश आहे, FPQRTC डॅश, P-RT-F. इथे एक पॅटर्न आहे, तो खूप सोपा आहे बघा. PQRT, टी नंतर काय पाहिजे कुठेतरी पाहायचं, PQRT, टी नंतर C आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, C येणार आहे, म्हणजे C तर सापडला. म्हणजे पॅटर्न कसं तयार झालं बघा, PQRTCF, PQRTCF, म्हणजे इथं F येणार आहे, PQ इथं Q येणार आहे, RTCF म्हणजे इथं C येणार आहे, म्हणजे आपलं उत्तर काय झालं, CFQC. मग CFQC ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. आता उर्वरित जे प्रश्न आहेत ते उर्वरित प्रश्न आपण पार्ट नंबर 2 मध्ये सोडवणार आहोत. आशा करतो की ह्यातील प्रश्न क्रमांक 26 ते 51 तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्ट 2 जर हवा असेल तर खाली सर पार्ट 2 पाठवा असं कमेंट करा.
जर जास्तीत जास्त कमेंट आले तर आपण त्याचा विचार करू. अदरवाईज आपण दुसरी क्वेश्चन पत्रिका दुसरी क्वेश्चन सेट हा पाठवू. धन्यवाद.